नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत जगातील सर्वात मोठं जे म्युझियम आहे, जिकडे जवळपास 6 लाखपेक्षा जास्त कलेक्टेबल आयटम्स ठेवलेले आहेत आणि त्यातले 35,000 डिस्प्लेवरती आहेत. म्हणजे जे बघण्यासाठी एक दिवसापेक्षा जास्त, अर्थातच एक दिवस काय बराच वेळ लागू शकतो जर तुम्हाला व्यवस्थित ते बघायचं असेल तर. त्या म्युझियममध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आत प्रवेश करणार आहोत. काय काय आहे, मोनालिसा आहे, ग्लास पिरॅमिड आहे, सर्व आपण बघणार आहोत. समोर ग्लास पिरॅमिड दिसतोय आम्हाला, तरी जाऊन बघूया आता. इकडे असे ग्लास पिरॅमिड 2-3 आहेत. आता नक्की हे मोठं आहे ते हेच आहे की कोणतं आहे काय माहिती. हे बघा, इकडे एक छोटं दिसतंय. ह्यामध्ये 3 दिसत आहेत. म्हणजे इकडे नजरेच्या टप्प्यातच 3 दिसत आहेत. बघूया इकडे आतमध्ये कसं काय. ओके, लोक जात आहेत, येत आहेत. अच्छा, इकडे एक आहे छोटं आणि हे मोठं इकडे दिसतंय. कुठपर्यंत जायला परवानगी आहे बघूया. इथपर्यंत यायला काही तिकीट नाही आहे बरं का. आम्ही डायरेक्ट आतमध्ये आलो, कोणी काही विचारलं नाही. आता पुढे आत प्रवेश करण्यासाठी तिकीट असेल. तुम्ही आलात आणि तुम्हाला समजा इथपर्यंत यायचं असेल तर काही तिकीट नाही आहे. हे बघा, ऊन आहे त्यामुळे छान चकाकते. आता आम्ही जे तिकीट बुक केलेलं आहे, ही बघा लाईन आतमध्ये जाण्यासाठी. आम्ही जे तिकीट बुक केलेलं आहे ते आम्हाला एका ठिकाणी त्यांना भेटायचं आहे आणि मग ते आम्हाला तिकीट आत जाण्यासाठी देणार आहेत. हे प्रांगण बघा किती मोठं आहे. बापरे, मी जस्ट गॉगल काढला पण ह्या पिरॅमिडमुळे सर्व डोळ्यावरती तिरीप येते. एक इजिप्तचा पिरॅमिड आणि एक हा लुव्र म्युझियमच्या प्रांगणातला ग्लासचा पिरॅमिड तुम्ही माझ्या मागे बघू शकता. लाईन बरीच आहे. इकडे देखील ऑनलाईन बुकिंग करूनच यावं लागतं, म्हणजे आलेलं बरं, नाहीतर मग नाराज व्हायची पाळी येऊ शकते इकडे. कारण स्लॉट्स वाईज माणसांना ते आतमध्ये सोडतात आणि तुम्ही आलात त्यावेळेला ते स्लॉट्स भरलेले असतील तर मग आपल्याला आत जायला परवानगी मिळत नाही, तिकीट मिळत नाही. लुई 14वा त्याचा पुतळा माझ्या मागे तुम्ही बघताय. स्टीवन, आपल्याला तिकीट्स मिळत नव्हते आणि आपण काय जुगाड केलं? आपण म्हणण्यापेक्षा तू काय जुगाड केलं ते जरा सांग आम्हाला. सो मी 3-4 हे प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्या ॲपवरती किंवा वेबसाईटवर जाऊन पाहिलं. सो वयाटर आहे, हे लिहिले ते का? तिकीट्स आहे. ओके, हे वेगवेगळे प्रोव्हायडर आहेत. यो गाईड आहे. ओके, ह्यांचे मी कम्पेअर केले. तर बेसिकली इथला रेट काहीतरी 10-20 युरो आहे, पण ह्यांच्याकडे पुढच्या 2-3 आठवड्यासाठी किंवा 1 आठवड्यासाठी सीट्स बुक आहे, फुल्ली बुक आहेत. ओके, ऑफिशियल वेबसाईटवर लुव्र म्युझियमच्या. पण हे जे प्रायव्हेट प्रोव्हायडर्स आहेत हे ह्यांच्याकडे माझ्या मते प्रायव्हेट कोटा आहे. आणि जर तुम्ही हे टूर गाईड बरोबरचे टूर घ्याल तरच ते तुम्हाला दाखवतात आजची अवेलेबिलिटी. बरोबर, आपण रात्री केलं, आज सकाळची आपल्याला अवेलेबिलिटी त्या टूर बरोबर मिळाली. म्हणजे आपण तिथे 2-3 हजार खर्च करणार होतो, तो आपला आता झाला टोटल दोघा म्हणून 10,000. 10 ते 12,000 आपण पे केले ह्यांना. 12,000 ना, काल 12-12,500 आपण दोघं म्हणून पे केले. ज्यामध्ये आपल्याला आता मोनालिसाची डायरेक्ट एंट्री आहे. हे जे तिकीट तुझ्या इकडे छातीवर दिसतंय, डायरेक्ट तिकीट टू मोनालिसा डायरेक्ट एंट्री आहे. पण ते आपल्याला मोनालिसाचा पास लावलाय. आता आपण टूर गाईड साठी थांबलोय, वाट बघतोय. टूर गाईड आपल्याला घेऊन एंट्री करेल. हे लुव्र म्युझियम आहे, त्याचं प्रांगण आहे हे. आणि हे सी आकारामध्ये आहे. म्हणजे इकडनं सुरू होऊन हे इकडे असं आडवं आहे आणि मग पुन्हा एकदा इकडे असं आहे. म्हणजे सी आकारामध्ये आहे. हे बघा, हे उलट पिरॅमिड इकडे आहे. म्युझियम असं काहीतरी ते म्हणत असावे फ्रेंच भाषेत. क्रुसिफिकेशन सारखं वाटते हे. या बिग 3 जे म्हटले जातात लुव्र म्युझियम मध्ये, त्यामधलं हे एक आहे. जवळ जायचा प्रयत्न करतो. प्रसिद्ध आहे शिल्प हे. तो व्हीनस ऑफ द मायलो होतं. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातोय.
हे बघा, अप्रतिम. हे अजून एक स्ट्रक्चर आहे. देवदूत वगैरे आहे. La Muse de Louvre, founded on 16 September 1792. थोडं स्पॅनिश, सॉरी फ्रेंच वाचायचा प्रयत्न नाही, समजून घेतोय फक्त. काय असू शकते अंदाज लावता येतो. मोनालिसा असं सहजासहजी दाखवणार नाही ते, बरंच फिरावं लागेल तेव्हा दिसेल असं वाटतंय. चला जाऊया. बापरे, हे बघा गच्च भरलेलं आहे सगळं. काय बघायचं आणि कुठे थांबायचं काय समजत नाहीये. गाईडच्या मागे आमची फरफट सुरू आहे. एकदा तिने आम्हाला मोनालिसा दाखवलं की ती जाणार आहे. मग आम्ही आमच्या पेसने, आमच्या वेगाने आम्ही फिरू. हा बघ, काय हिरे, रत्ने, माणके, कानातले, हातातले ब्रेसलेट सर्व इकडे दिसतंय. अजून बरेच मुकुट आहेत तिकडे, छोटे देखील आहेत लहान मुलांचे. आता बहुतेक आपण तिकडे मोनालिसा तिकडे आलेलो आहोत कदाचित. नाही, गर्दी किती आहे? नाही, तिकडे नाही. हा, मोनालिसा तिकडे समोर आहे. हा, हे बघा मोनालिसा. शिवन, बापरे, अडे बघ. काही वर्षांपूर्वी मोनालिसा पेंटिंगवरती कोणीतरी काही शाई की असं काहीतरी फेकलं होतं. तेव्हापासून मग त्याच्या समोर एक काच लावलेली आहे. ते जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळालं आम्हाला आज. अजून थोडं पुढे जाते ते का बघूया. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आता लूव्र म्युझियम मधील सर्वात प्रसिद्ध आणि जगातलं सर्वात महान आणि प्रसिद्ध चित्र मोनालिसा इथे आम्ही आहोत. माझ्या मागे तुम्ही पाहताय अक्षरशः काही मीटर अंतरावरती आहे. आणि इकडे बरीच मंडळी बघा हे चित्र पाहण्यासाठी एकच झुंबड उडालेली आहे. सर्वांचे मोबाईल वरती आहेत. वा, आजचा दिवस शिवन आपला सफल झाला नाही का? बरोबर. काय शिवन, कसं वाटतंय? सुपर. बापरे, काय गर्दी आहे. आणि मोनालिसाचं पेंटिंग जे गारुड आहे ना पाहणं, हा, ते कसं मी विचार कधी केला नव्हता की इथपर्यंत मी पोहोचेन, पण आज प्रत्यक्ष आपण इथे आहोत. आपल्या काही मीटर वरती ते आहे तिकडे. तिकीट संपलेले आहे. बरोबर. आपण थोडासा एक्स्ट्रा पे करून काहीतरी करून पोहोचलो आहोत इथे. बरोबर. वा, मजा आली. हे बघा, हे जवळून चित्र तुम्ही असं बघू शकता. सुंदर. मंडळी, मोनालिसा कोण होती, मोनालिसा हे कॅरेक्टर इमॅजिनरी होतं का, या सर्वांना आज आपण पूर्णविराम देऊया. इकडे लूव्र म्युझियम मध्येच असं लिहिलेलं आहे की हु वॉज मोनालिसा. द सिटर फॉर दिस पोर्ट्रेट वॉज लिझा जॉर्डिनी. 1479चा जन्म आणि 1542चा मृत्यू आहे. हु लिव्ड इन फ्लॉरेन्स इन द अर्ली 16th century. She was the wife of Francesco del Giocondo, a wealthy silk merchant. Elegant, elaborate outfit indicates her social status. Her dress is covered by a large veil of transparent silk. She's sitting in a loggia, I don't know, a roofed open gallery in front of a mountainous landscape. तर मोनालिसा इमॅजिनरी होती का, ह्याला तुर्तास ह्यांनी तरी पूर्णविराम दिलेला आहे. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि ह्यामध्ये लिहिलेलं आहे की नक्की ही कोणती पद्धत होती चित्र काढायची. लिओनार्डो दा विंचीने वापरलेली. Leonardo da Vinci never finished the Mona Lisa. The lower part of the landscape is evidently incomplete. The forms are barely sketched. Leonardo began this partially experimental painting in about 1503 and never finished it.
He took it with him everywhere he went. Arey wow. Until his final trip to France in 1516 at the invitation of King Francois, the first. The king bought the painting, which thus entered the French royal collection. Acha, okay. Turning to greet us, Leonardo aimed to bring his portrait to life by depicting Lisa as if she were naturally turning to welcome us. Oh, acha. Her upper body is in 3/4 view, but her gently smiling face is frontal. ओके, बरीच माहिती मिळाली इकडे. मंडळी 1548चं हे चित्र आहे. 2 हंटिंग डॉग्स टाईड टू अ ट्री. त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांच्या अंगावरची लव, डोळे बघा. 1548ला काढलेलं हे चित्र आहे. मी इतका छान फोटो नाही घेऊ शकत. हा, स्टीवन म्हणतोय मी इतका छान फोटो नाही घेऊ शकत. डीप आहे. काय जबरदस्त चित्र आहे. त्यांची नखं बघा, नखं भन्नाट. काय कलाकारी आहे. नेपोलियनच्या एका लढाईचं हे चित्र दिसतंय आणि खूपच मोठं आहे, प्रचंड आहे. मी जवळ जाऊन आपल्याला यातला काय काय छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी चित्रकाराने काढलेल्या आहेत त्या आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया. इकडे बघा, बहुतेक ह्याला पकडलेला आहे लढाईमध्ये. बघा त्याचे डोळे आणि त्यात थोडीशी भीती दिसते आणि कोणत्या तरी चांगल्या रँकचा तो माणूस दिसतो, कारण टोपी बघा त्याची कशी आहे. त्यानंतर इकडे काही डेड बॉडीज दिसत आहेत बघा. हे धारातीर्थी पडलेले आहेत, त्यांच्यावरती बर्फ जमा झालेला आहे. तुम्ही बघू शकता बर्फ आहे आणि एक बंदूक इकडे दिसतंय आपल्याला, त्याला संगीन आहे. घोड्याचे खूर पहा. हा घोडा सुंदर घोडा आहे आणि त्यावरती नेपोलियन बसलेला आहे बघा. त्याच्या मागे त्याचे इतर सैन्य आणि अधिकारी दिसत आहेत आपल्याला. इकडे देखील डेड बॉडीज आहेत. हा बहुतेक त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय असं वाटतंय. मागे जाऊन समजा बघितलं, मी मागे जाऊन पाहिलं आणि चित्राच्या नेपोलियनच्या मागे देखील हे चमकतंय जरा. इकडे दूरपर्यंत बटालियन त्यांच्या उभ्या आहेत. या बघा, इकडे बटालियन उभ्या आहेत. मागे एक आपल्याला महाल किंवा काहीतरी एक जागा दिसते आणि सैन्य बघा किती मोठ्या प्रमाणात सैन्य आहे. आपल्या पानिपतची देखील अशी काही दृश्य आहेत, काही चित्र आहेत. त्यामध्ये देखील अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ यांचं चित्रण केलेलं आहे. नेपोलियन बघा असा सम्राट शोभतोय, त्याचा घोडा देखील शोभतोय आणि तो देखील बघा किती सुंदर दिसतोय. काय चित्र काढलेली आहेत लोकांनी ना. अँटोनी जॉग्रॉस, आता प्रोनाऊन्सिएशन आपल्याला काय व्यवस्थित माहिती नाही आहे. ह्यांनी काढलेलं हे चित्र आहे आणि घोड्यावर बसलेले आहेत ते नेपल्सचे राजे आणि नेपोलियनचे ब्रदर इन लॉ. घोड्यावर बसण्यासाठी खोगीर असते, तिकडे बसण्यासाठी बघा तुम्ही वाघाचं कातडं टाकलेलं आहे. वाघाचं मुंडकं मागच्या बाजूला इकडे दिसते, शेपटी इकडे दिसते आणि तो त्यावरती बसलेला आहे. कपडे जे आहेत, आता ह्या कॅमेरामध्ये व्यवस्थित येणार नाही, पण कपडे एवढे त्यावरती पडलेल्या घड्या तुम्ही बघू शकता. कपड्यावरती पडलेल्या घड्या, त्यामध्ये त्याचं गुडघ्याचं हाड कसं व्यवस्थित दिसतंय बघा इकडे. आणि त्यानंतर दुसरा पडलेल्या घड्या, पोटरीच्या तिकडे पडलेल्या घड्या. घोड्याची जी काय म्हणतात त्याला, फर्न काय म्हणतात, लव किंवा त्याचे केस आहेत ते बेंड झाल्यामुळे आणि त्यावरती प्रकाश जास्त पडल्यामुळे ते चमकत आहेत बघा. दोन्ही त्याच्या गुडघ्याच्या तिकडे पूर बघा कसे आणि कसं त्यांनी बॅलन्स केलेलं आहे. अप्रतिम. इकडे बघा, इकडे देखील त्याचा प्रकाश जास्त पडल्यामुळे चमकत आहे ते. हा, तोंडातून त्याचा फेस आलेला आहे बघा. घोड्याच्या तोंडातून फेस कसा आलेला आहे, त्याचं नाक कसं फुरफुरत आहे, डोळे. अप्रतिम ऑब्झर्वेशन आणि तितकंच सुंदर त्यांनी ते उतरवलेलं आहे प्रत्यक्ष. हे व्होल्कॅनोच आहे का? व्होल्कॅनो आहे का? मागे व्होल्कॅनो आहे. हा, व्होल्कॅनिक इरप्शन झालंय असं वाटतं मागे, किंवा आग लागलेली असावी.
काय कलाकारी आहे. काही दिवसांपूर्वी आपण ग्रीसमध्ये होतो आणि आपल्याला समजलं की तिकडे 1821 साली त्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं, कारण त्यांच्यावरती ऑटोमन साम्राज्याचं राज्य होतं. त्या दरम्यान 1822 मध्ये मॅसेकर झालं आयलंड ऑफ चासवरती. CHIOS कसं प्रोनाऊन्स करता माहिती नाही. आणि तिकडे सामान्य लोकांचे जीव गेले, बऱ्याच लोकांना मारण्यात आलं. मॅसेकर म्हणजे काय, कत्तल थोडक्यात ना, कत्तल करण्यात आली लोकांची, रेप करण्यात आले, बलात्कार झाले. तर ते हे डिपिक्ट होते इकडे. हे बघा, लहान मोठे सर्व अशी वाताहत झाली होती. त्याचं हे चित्र आहे. चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव, कोण मेलेला आहे. इकडे एक छोटा मुलगा दिसतोय बघा. आणि इकडे बघा, यांच्या छातीवरती ज्या शिरा आहेत त्या देखील कसं दाखवल्या आहेत बघा. छोटं बाळ आहे तिकडे. हे दोन्ही स्कल्पचर्स मायकेल अँजेलोने बनवलेले आहेत. हे मायकेल अँजेलो स्लेव्स असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यापैकी हा जो आहे त्याला द रेबेलियस स्लेव्ह असं म्हटलं जातं बघा. चेहरा इतका ठीक राहिलेला नाही काळामुळे, पण त्याचा छातीचे मसल्स, शोल्डरचे आणि त्याचे बायसेप फोरआर्मचे मसल देखील आपल्याला प्रॉपर इकडे दिसत आहेत कसे आहेत ते. आणि इकडे त्याच्या मांड्या, गुडघे, पोटऱ्या बघा कशा काढलेल्या आहेत. आणि हाडं जी असतात गुडघ्याच्या तिकडे जी हाडं असतात ती बघा, त्यावरचं थोडंसं मांस, पोटऱ्या बाजूने कशा असतात. वा, म्हणजे आपण आपलं शरीर किंवा आपण आता जे बॉडी बिल्डर्स पाहिले त्यांच्या शरीरामध्ये प्रत्येक मसल कसा काय असतो ते जबरदस्त पद्धतीने दाखवलेलं आहे. हा आहे डाईंग स्लेव, कॅप्टिव्ह. हा डाईंग स्लेव आहे, मरतोय तो. त्याच्या गळ्यावर बघा कशा घड्या पडलेल्या आहेत. त्याची मान एका बाजूला झुकल्यामुळे त्याचं मनगट, बोट आणि जी पेरं असतात हाताची तिकडे बघा ना कशी कातडी लूज असते ना आपली, आणि थोड्याशा घड्या पडलेल्या असतात. ते त्याने व्यवस्थित दाखवलेलं आहे. इकडे आपण ह्या बाजूने जरा बघूया बघा. नखावर थोडीशी कातडी आपली असते ती काय जबरदस्त पद्धतीने दाखवलेलं आहे. मायकेल अँजेलो. पायाची बोटं, म्हणजे बोटं आहे, बोटाची जी आपली ही असतात नखं असतात ती थोडीशी कातडीत रुतलेली असतात ना, ती बघा त्याने कशी व्यवस्थित दाखवलेली आहे. इकडे देखील, त्यामुळे भाग थोडासा फुगीर होतो. नखं संपतात तिकडे बाजूला थोडासा फुगीर होतो इकडने आणि तिकडनं. तो देखील कसा व्यवस्थित दाखवलेला आहे त्याने. हा डाईंग स्लेव आहे आणि तो रेबेलियस आहे. क्राइस्ट ऑन द क्रॉस हे 1500 मधलं शिल्प आहे. छोटे खणी शिल्प आहे. जीसस अँड सेंट जॉन द बॅप्टिस्ट ॲज चिल्ड्रन 1500 ते 1525 मधलं हे शिल्प आहे. घोड्याने त्या माणसाचा खांदा चावलेला आहे. इकडे एका माणसाने दुसऱ्याला वरती असं पकडलेलं आहे, गळा दाबतोय त्याचा बहुतेक. बरेच सैनिक इकडे आहेत. हे शिल्प बघा, म्हणजे ह्यामध्ये त्या स्त्रीच्या तोंडावरती एक पातळ पडदा आहे आणि तो कसा दाखवलाय बघा. सुंदर पद्धतीने हे शिल्प काढलेलं आहे. बोट, कपड्यावर पडलेल्या घड्या, म्हणजे शरीराच्या कोणत्या अवयवामुळे कुठे घड्या पडू शकतात सर्व व्यवस्थित
अभ्यास करूनच करत होते लोक सर्व. आता देखील आपले जे शिल्पकार आहेत किंवा चित्रकार आहेत त्यांना एनाटॉमी शरीरशास्त्र करावंच लागतं अभ्यास. ह्या स्कल्पचरमध्ये क्युपिड एक विष प्राशन केलेल्या मुलीला जीवनदान देताना दिसत आहे. साइक रिवाइव्ड बाय क्युपिड्स किस 1793. वा. जेव्हा रोम जळत होतं तेव्हा नीरो फिडल वाजवत होता असं सांगितलं जातं. आणि हे स्कल्पचर आहे त्याच्या ट्यूटरचं, ज्याचं नाव आहे सेनेका. 1st century AD मध्ये बनवलेलं हे स्कल्पचर आहे. छातीवरच्या शिरा, शोल्डरचे म्हणजे खांद्याचे स्नायू बघा कसे. बापरे, जवळपास 2000 वर्षे जुना हा पुतळा आहे. हे बघा, इकडे एक प्रचंड मोठं मार्बलचं पात्र आहे. किती मोठं आहे त्याच्या मागून जी माणसं जात आहेत त्यावरून तुम्हाला कल्पना येईल. म्हणजे अखंड मार्बलमध्ये हे बनवलेलं आहे. वा. ह्याचं माहिती फलक इकडे कुठे दिसत नाही आहे. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सुंदर आहे, प्रचंड मोठं आहे. अलेक्झांडर द ग्रेट ह्याचा हा स्टॅच्यू आहे. हेविली रिस्टोर्ड आहे. त्याचं शीर जे आहे ते एका वेगळ्या पुतळ्याला होतं आणि ह्यांनी रिस्टोर करून इकडे लावलेला आहे. प्रचंड मोठा हा पुतळा आहे बघा. पायाची नख म्हणजे एखाद्या जिवंत माणसाच्या नखासारखं, अंगठ्यासारखी वाटतंय. आता आम्ही इस्लामिक आर्टच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि इकडे एक हा सिंह बघा कसा आहे. त्यावरची कलाकुसर बघा कशी आहे. आणि त्याच्या शेपटीला म्हणजे शेपूट खालीवर होऊ शकते असं वाटतंय. काहीतरी मेकॅनिझम असावं त्याचं. 16व्या शतकात एका वर्कशॉपमध्ये बनवलेली ही टाईल आहे बघा. बघा, घोड्याचं हे मुंडकं आहे आणि त्याला काय रुबी वगैरे काय लावले होते छोटे छोटे. आणि ही मूठ आहे एका शस्त्राची. पण कलाकुसर बघा. हे आपल्या भारतातलं आहे बरं का. हे बघा, इकडे छोट्या छोट्या कुप्या आहेत, सुंदर आणि इतक्या छोट्या आहेत त्या. इकडनं तुम्हाला समजेल बघा. हे काही मणी हा मराठीमध्ये मणी ना, मणी आहे तिकडे. छोटं ब्रेसलेट, बांगड्या, हस्तिदंती दिसतंय इकडे. हे काचेचं आहेत. इकडे पात्र आहेत काही. एक ठोकळा दिसतोय का तुम्हाला बघा. हा बघा, ठोकळा आहे तिकडे. हे बघा, ही भांडी आहेत आणि त्याचं झाकण देखील जे जवळपास 7व्या शतकातलं आहे. आणि त्याची भांडी देखील इकडे अशीच आहेत. त्याचा बेस जो आहे तिकडे लिहिलेला आहे की तो अनस्टेबल म्हणजे फ्लॅट नसतो, त्यामुळे ते अशी ठेवून अशी राहू शकत नव्हती. मग ते वाळूवर वगैरे ठेवायचे. हे बघा, हे पात्र बघा कसं आहे. हे देखील काही रांजण आहे तिकडे. बघा, इकडे कुऱ्हाडीचं पातं आहे मला वाटतं. आणि ही काय वस्तू आहे काय माहिती. मिरर्स विथ टॅलिस्मॅनिक इन्स्क्रिप्शन. मिरर्स म्हणजे आरसा फुटलेला असावा कदाचित. त्याचं मागचं जे हे असतं, जो बेस असतो त्याला तो राहिलेला आहे.
हे एक शिरस्त्राण आहे, छान वेल प्रिझर्वड आहे. एवढं मोठं आहे, एवढं मोठं डोकं तर नसणार, त्याला आतमध्ये कुशन्स असावी जेव्हा आपण धारण करतो तेव्हा. एक तलवार दिसते मागे आणि काही पात्र आहेत. आणि हे जे तुम्ही बघताय हे दोन हे स्टॅम्प्स आहेत, काचेचे बनवलेले आहेत आणि त्यावरती लिहिलेलं आहे स्टॅम्पसाठी जे असते ते. काही दिवे आहेत तिकडे वेगवेगळ्या आकाराचे. बापरे, हे इस्लामिक सेक्शन इकडे पाहत असताना सहज खाली माझी नजर गेली. तर खाली एक दालन आहे, मला वाटतं गालिच्याचं किंवा एक वेगळ्या प्रकारचं काही कला असावी, त्याचं हे दालन आहे. किती प्रचंड मोठं आहे बघा, बाजूने एक बाई फिरते, त्याचा आकारमान आपल्याला लक्षात येईल ह्या गालिच्याचं, किंवा खाली जाऊन आपल्याला समजेल नक्की काय आहे ते बघा. तिकडे देखील एक खूप मोठं आहे. हा बघा, हा एक लाकडी दरवाजा आहे आणि ह्यावरती कलाकुसर बघा कशी आहे. बापरे, काय कार्विंग केलेलं आहे. आणि त्याच्या हिंजेस म्हणजे बिजागऱ्या बघा, वर इकडे एक आहे आणि खाली मग तिकडे त्या खोबण असतात, त्या खोबणीमध्ये ते फसवलं किंवा दरवाजा आपला उघडता बंद करता येतो. मेणबत्त्यांसाठीचं स्टँड, कॅन्डल स्टिक विथ डक्स, खूप मोठं हे पात्र आहे हे बघा. आणि इकडे वर तुम्हालाही बदकं दिसत आहेत हे बघा वरती, आणि खाली ह्या मांजरी आहेत. मांजरी मराठीत मांजरी आहेत. आणि काय बारीक बारीक कलाकुसर केले, अजून खाली पण मांजरच आहेत. बारीक बारीक कलाकुसर केलेली आहे इकडे हे बघा. हे दोन मोठे खलबत्ते तुम्ही बघू शकता. खलबत्ता जी सामान्य वापराची गोष्ट आहे त्यावर देखील किती कलाकुसर आहे बघा ना. किती कड्या आहेत आणि काय काय लिहिलेलं आहे त्यावरती. काही हस्तिदंती बॉक्स आहेत इकडे हे बघा, त्यावर कशी कलाकुसर केलेली आहे. प्राणी वगैरे दाखवलेले आहे. हे जरासं मोठ्या साईजचं आहे, हे देखील हस्तिदंतीचं आहे. त्याला तर लॉक आहे बहुतेक. बघा हातातले कडे आहेत पेजांगरीवाले. पूर्वी आमच्या समाजात देखील म्हणजे कुपारी लोक देखील असे वाळे घालायचे, त्याला देखील बिजागऱ्या असायच्या, ते थोड्या जाड असायच्या. हे देखील एक ब्रेसलेट दिसतं इकडे हे बघा. ह्या पेट्या ज्या आहेत त्या मृत व्यक्तीच्या सोबत दफन केलेल्या होत्या आणि त्यामध्ये बऱ्याच वस्तू ठेवलेल्या होत्या. काय लहान मुलांच्या थडग्यामध्ये ह्या अशा बाहुल्या बऱ्याच सापडलेल्या आहेत. आणि ह्या बाहुल्या ते आपलं जे कुंभाराचं व्हील असते, चक्र असते, त्यावरती ह्या बनवलेल्या आहेत. ह्याचे पाय मात्र असे हलू शकायचे, ते नंतर लावता यायचे स्ट्रिंग्सने. लहान मुलं जेव्हा मृत व्हायची तेव्हा ह्या बाहुल्या त्यात ठेवल्या जायच्या. हे मोठे रांजण 750 ते 740 BC मधले आहेत आणि त्याचं रिकन्स्ट्रक्शन, रिस्टोरेशन ह्या लुव्र म्युझियममध्ये 1892 पासून सुरू आहे. 1892 पासून त्याचं रिकन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि तुम्ही बघता आतला भाग जो आहे तो ह्यांनी बनवलेला आहे. आणि जसे जसे यांना तुकडे मिळत गेले तसं तसं त्यांनी त्याला चिकटवत गेले आणि आकार येत गेलेला आहे त्याला, तुम्ही बघू शकता. आणि इकडे माहिती दिलेली आहे 1892, 2008, 2009ला कसं झालं. आणि दुसरा जो आहे तो 1882 पासून आहे आणि 2013. तर हे 2009 त्याचं लांब सुरईसारखा जो आहे तो, आणि 2013 साली हे बघा रिकन्स्ट्रक्शन करताना त्याच्या आतमध्ये स्पेशलिस्ट तज्ज्ञ जे आहेत त्यामध्ये गेलेले आहेत. इसवी सन पूर्व 460 ते 450 मध्ये बनवलेल्या एका पुतळ्याचा हा एक पाय आहे, फक्त पाय आहे. आणि इथे लिहिलेल्या माहितीनुसार हा पुतळा जेव्हा सापडला 1836 मध्ये सायप्रसमध्ये, तेव्हा तो व्यवस्थित होता, संपूर्ण पुतळा होता. पण तो सापडल्यानंतर म्हणजे कितीतरी वर्ष तो इकडे राहिला, शेकडो हजारो वर्ष इकडे राहिला.
आणि जेव्हा सापडला तेव्हा काही वर्षानंतरच तो संपूर्णतः तोडला गेला आणि त्याचं मुंडकं जे आहे ते ब्रिटनमध्ये कुठेतरी एका म्युझियममध्ये आहे. हा पाय जो आहे तो इकडे आहे आणि बाकी सर्व गायब झालेलं आहे. मार्बलमध्ये केलेली शिल्प आपण बरीच पाहिली, पण मार्बलवर रंगवलेली चित्र बघा पहिल्यांदाच मला दिसली इकडे. आणि हे 330 BC मधलं आहे. प्रचंड मोठ्या आकाराचं हे भांडं आहे इकडे आणि त्यावरती 15 घोड्यावर बसलेले घोडेस्वार त्याचं शिल्प आहे. ते मोठं आहे बघा. अथीना देवीचा हा पुतळा आहे इकडे. खरा पुतळा ब्रॉन्झचा असावा असं इकडे माहिती लिहिलेली आहे. भव्य दिव्य आहे. जवळपास 3 मीटर उंचीचा हा पुतळा आहे. मंडळी, स्टॅच्यू ऑफ एन गझाल म्हणजे हा लुव्र म्युझियम मधला सर्वात जुना आर्टिफॅक्ट आहे इकडे. याचं रिस्टोरेशन जवळपास 11 वर्षे न्यूयॉर्कमध्ये होत होतं आणि ही मालमत्ता आहे जॉर्डनची. जॉर्डन देशाने लुव्र म्युझियमला 30 वर्षाच्या भाड्याने हा स्टॅच्यू दिलेला आहे. आणि एक गोष्ट आम्ही इकडे नमूद केली स्टीवन आपण, की मोनालिसा शेजारी इतकी गर्दी आहे, शेकडो लोक अक्षरशः तिकडे आहेत. मात्र ह्या म्युझियममधला आणि बहुधा जगातील म्युझियममधला सर्वात जुना कोणता प्रकार असेल, वस्तू असेल तर हा स्टॅच्यू आहे. जवळपास इसवी पूर्व 8व्या शतकातील हे आहे. आणि इकडे कोणाला जास्त ह्याबद्दल माहिती देखील नाही आहे. इकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आता ही बाई जाते, तिच्या हातामध्ये मोठा कॅमेरा आहे बघा. आपल्या इकडे कुठेही छोट्या मोठ्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला शूट करायचं असेल तर इतके पैसे, तुम्हाला फोटो काढायचे असतील तर इतके पैसे, अमुक आणि तमुक. पण इकडे कसलंही बंधन नाही आहे. तुम्ही शूट करू शकता, तुम्ही बोलू शकता, फक्त कोणत्या वस्तूला हात लावू नका. आणि इकडचे कर्मचारी जे आहेत ते देखील इतके हेल्पफुल आहेत. आता हा जो मागचा स्टॅच्यू तुम्ही पाहिला तो आम्हाला शोधायला बराच वेळ गेला, पण ते स्वतः जातीने लक्ष देऊन ते माहिती द्यायचा प्रयत्न करत होते. काही हत्यारं आहेत तिकडे, कुऱ्हाडी आपल्याला दिसत आहेत. कुऱ्हाडीचे दांडे नाही आहेत, पण कुऱ्हाडी व्यवस्थित बघा कशा आहेत त्या. हे आहे द कॅपिटल. तुटलेलं होतं आणि त्याला ह्यांनी व्यवस्थित जोडून हे बनवलेलं आहे. एका खांबाच्या वरती हा सर्व भाग होता आणि तो इकडे आणून त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे. वर जे लाकूड तुम्हाला दिसतंय ते 18व्या शतकातलं आहे. खूपच प्रचंड आणि मोठं असं हे शिल्प किंवा खांबाचा भाग आहे हा. हे बघा, हे असं वरती होतं, खांबाच्या वरती असं होतं आणि तो खांब जवळपास 21 मीटर उंच होता. आणि हे जे आपण बघतोय हे जवळपास 5 मीटर उंच आहे. हे ब्रेसलेट्स बघा, इसवी सनापूर्वीचे आहेत आणि त्यावेळची कलाकुसर बघा. प्रतिम प्रतिम बघा, 2 सिंह कसे दिसत आहेत इकडे. बघा, हे तर जबरदस्तच आहे, भारी आहे एकदम. हा एक गळ्यातला छोटा हार दिसतो इकडे. बघा, त्यामध्ये छोटे पेंडंट्स आहेत, ते देखील, त्यावर देखील कशी कलाकुसर आहे बघा. हे वॉल डेकोरेशन पहा. जबरदस्त. सुंदर काम केलं. हा जो सिंह तुम्ही पाहताय ह्याचं वजन किती असेल? ह्याचं वजन आहे 121 किलोग्रॅम. आणि पर्शियन राजा दारियस ह्याने संपूर्ण पर्शियामध्ये वजन म्हणजे त्याचं मेजरमेंट जे आहे, मापं जी आहेत ती ठरवून दिली.
ह्याचा उपयोग, ह्या पर्टिक्युलर सिंहाचा उपयोग राजासाठी जे ऑफरिंग्स त्यांनी बाकी लोकांना हरवल्यानंतर ज्या भेटवस्तू यायच्या त्या मोजण्यासाठी, त्याचं वजन करण्यासाठी केला जात असे. 121 किलोचं आहे हे. इकडे व्यवस्थित माहिती लिहिलेली नाही आहे, मात्र आम्हाला असं वाटतं की ह्यामध्ये ममी ठेवलेल्या असाव्यात त्या काळी. पूर्ण दगडाचं आहे हे बघा. इकडे देखील आहे, येथे देखील आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे ते इकडे. खूपच मोठा असा हा हे कॉफिन आहे. कॉफिन शब्द मी वापरतोय आणि कदाचित त्याला टेक्निकल शब्द काहीतरी वेगळा असावा. हे आहे किंग आशमुनाझार सेकंड ह्याचा हा कॉफिन आहे. आणि ह्या कॉफिनमध्ये एक फॉल्स ब्रेड आणि 2 फाल्कन हेड्स ठेवले होते, म्हणजे 2 फाल्कन पक्षाचे मुंडकी आणि एक खोटा ब्रेडचा तुकडा ठेवला होता आणि राजाला पुरलं होतं. आणि ह्यावरती जे इन्स्क्रिप्शन आहे हे लॉंगेस्ट नोन फोनेशियन इन्स्क्रिप्शन आहे. खूपच मोठं आहे आणि ते नक्की काय लिहिलं आहे ते ह्या लोकांनी इकडे लिहिलेलं आहे, पण इंग्लिशमध्ये नाही आहे, त्यामुळे आपल्याला समजत नाही नक्की काय आहे ते. बराच मोठा काहीतरी त्यांनी लेख लिहिलेला आहे, जो लॉंगेस्ट नोन फोनेशियन इन्स्क्रिप्शन आहे जगातलं. रंगीत मला वाटतं ममीचं कॉफिन असावं. तो कलरफुल आहे. इकडे देखील बघा होळीने मांडलेले आहेत. बघा कलाकुसर कशी आहे. हे काय असावं, छान तर माणूस राहणार नाही. ओके. आपण जे पाहतोय ती एक ममी आहे, खरी ममी इकडे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या आजूबाजूला सर्व त्या ममी सोबत ठेवलेल्या वस्तू इकडे मांडून ठेवलेल्या आहेत. पहिल्यांदाच ममी बनतोय. लेनमध्ये गुंडाळलेली, म्हणजे त्याला जे औषधं आणि जे काही लावलं जायचं ते हात तुम्ही बघू शकता. बघा इकडे कितीतरी मला वाटतं जवळपास 3-4 हजार वर्षांपूर्वी वारलेली व्यक्ती आपण इकडे बघू शकतोय. त्या वस्तू इकडे मांडून ठेवलेल्या आहेत. सोबतच त्यांच्या आवडत्या प्राण्यांच्या ममी देखील बनवल्या जायच्या. इकडे बऱ्याच मांजरींच्या ममी आपल्याला दिसत आहेत. पोपट आणि इतर काही पक्षी आहेत, त्यांच्या देखील ममी इकडे आहेत. बघा बहुतेक मांजरी ह्या लोकांना खूप आवडायच्या. आता देखील माणसाला मांजरी आणि कुत्रे खूप आवडतात. आता माशाचं कसं काय माहिती नाही, पण एक माशाची ममी 12 नंबर आहे असं वाटतंय. रॅप केलेला मासा दिसतोय तो 12 नंबर. आणि ही काय सुसर वगैरे आहे का? 10 नंबर वरती लिहिलेलं आहे, नाही काय माहिती समजत नाही. शॅट असं लिहिलेलं आहे. ममी इज द क्रोकोडाईल. क्रोकोडाईलची ममी आहेत, सुसरच आहे. सीलिंग वरती काय आहे बघा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही कलाकुसर केलेली आहे. बरेच प्राणी आणि माणसाच्या आकृती आहेत. बापरे, इकडे लिहिलेलं आहे की डेंड्रा झोडिएक. ही माहिती नंतर सावकाश वाचायला हवी.
त्या काळातली काही वाद्य इकडे आहेत. हे बघा, एक ढोल दिसतोय छोटा, एक तंतुवाद्य आहेत काही, काही आरसे, फण्या बघा, कलाकुसर केलेल्या फण्या आणि बरेच आरसे आहेत. माळा वगैरे इकडे आहेत, चटई, झाडू, छोटं स्टूल आहे तिकडे, खुर्ची आहे. लुव्र म्युझियमच्या मला वाटतं आम्ही आता बेसमेंटमध्ये आहोत आणि त्याच्या खूप जुना, मला वाटतं 11व्या की 12व्या शतकातला हा किल्ला होता. त्याच्यानंतर म्युझियममध्ये मला वाटतं 1792 मध्ये कधीतरी म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि आम्ही आलो होतो सकाळी 9 वाजता ना स्टीवन, आणि आता मला वाटतं संध्याकाळचे 4, 5, 3:20 वाजलेले आहेत, 3:20 झालेले आहेत. आणि एवढे आम्ही चाललोय बापरे, आणि इतक्या गोष्टी बघितल्या. आता आम्ही सॉर्तीच्या शोधात आहोत. आता त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे काय माहिती, SORTIE म्हणजे एक्झिट, आणि ते मिळालेलं आहे आम्हाला इकडे बघा, सॉर्ते किंवा असं काहीतरी प्रोनाऊन्सिएशन असेल त्याचं. मंडळी, जवळपास 6.25 ते 6.5 तास लुव्र म्युझियममध्ये पायपीट करून आणि आमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये जवळपास 5-6 हजार की 7-8 हजार वर्षांचा इतिहास आणि स्कल्पचर आणि पेंटिंग्स घेऊन आम्ही आता जात आहोत. आता आम्ही उभे आहोत ते तुम्ही स्टीवन वर दाखवलंच, तर जो प्रसिद्ध लुव्र म्युझियमचा पिरामिड आहे काचेचा, त्याच्या एक्झॅक्टली खाली आम्ही उभे आहोत. आणि येथून तुम्ही वरून लोक बघतायत, खाली येत आहेत, आणि इथून सॉटे किंवा सॉटी जे आहे म्हणजे एक्झिट आता आम्ही करणार आहोत ह्या बाजूने. चला, आणि बाहेर जाऊन तुम्हाला बाहेर पुन्हा एकदा थोडासा नजारा दाखवणार आहोत त्या परिसराचा. या मंडळी, आता लुव्र म्युझियमवरून आम्ही परत आमच्या हॉटेल परिसरामध्ये जातोय आणि मेट्रो पकडून जाणार आहोत. इकडे कुठे बघायचं ते मला समजत नाही आहे, कारण सेल्फी कॅमेरा ऑन केलेला आहे. ही बघा, एक मेट्रो आलेली आहे इकडे, ही पहा, ही दुसऱ्या दिशेने जाते आणि आमची मेट्रो ह्या ट्रॅकवर येणार आहे इकडचं. तर लुव्र म्युझियममध्ये जवळपास 6-6.5 तास आम्ही पायपीट केली आणि आमची देखील आली वाटतं, आमची देखील ट्रेन आली. हे बघा, ह्या ट्रेनमध्ये बसून आम्ही आता काय स्टीवन लेस गोबॅसला जाणार आहोत आणि मग तिकडे काय करायचं बघूया. 4 वाजले असतील संध्याकाळचे, बराच वेळ आहे आमच्याकडे आता.